तर इथं काँक्रीटच्या जंगलात हरवलेली होळीची परंपरा ठाण्यातल्या खारीगाव परिसरात मागील 150 वर्षांपासून जपण्यात आलेली आहे। कोळीवाड्यांमध्ये जुन्या रूढी परंपरेनुसार आजही होळी साजरी करण्यात येते। यामध्ये होळीचं लाकूड संपूर्ण गावात वाजवत गाजवत होळीच्या दिवशी घेऊन येतात आणि होळीच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्रित येत होळीचा सण साजरा करतात। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। होळी निमित्त संपूर्ण ठाणे शहरामध्ये विविध होळ्या उभारण्यामध्ये आलेल्या आहेत, परंतु ठाण्यातील कळवा परिसरामध्ये जे आहे ते 150 वर्षांपासून खारेगावमध्ये जे आहे ती एक होळी एक गाव ही परंपरा जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। कशा प्रकारची यंदाची होळी आहे आपण पाहणार आहोत। दादा, एक गाव एक होळी आणि 150 वर्ष, काय सांगाल याविषयी? खारेगावची 150 वर्षांची परंपरा आहे, एक गाव एक होळी हा संदेश आमचा असेल। गेले 150 वर्षापासून या खारेगावची एक परंपरा आहे की एक खारेगावची एक नावातलेली होळी। खारेगावातील प्रामुख्याने प्रत्येक महिला लहान मुलं मस्त मिरवणूक निघून या ठिकाणी येऊन होळीचे पूजा करून आणि होळीचं दहन करतात। आंब्याच्या झाडाने जांभळीचे प्रत्येक आमचे वर्षानुवर्षे परंपरेनुसार चाललेलं त्यालाच आम्ही पूजन करून होळीचा मान देत असतो। ही खारेगावची ग्रामस्थ होळी ही एकमेव होळी आहे, मोठी होळी। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।